जुनं सोमनाथ, भालका तीर्थ आणि जणू अयोध्यात आलोय असं राम मंदिर आम्ही आज पाहिलं. खूप सुंदर. सोमनाथ मंदिराच्या जवळची आपण 5 ते 6 मंदिरं करणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. या व्हिडिओची सुरुवात करूया ते नमन मासाहेब अहिल्याबाई होळकर यांना करून. आज ज्योतिर्लिंग खऱ्या अर्थाने उत्तर प्रदेश, यूपी, बिहार किंवा गुजरात जे आहेत ती अहिल्याबाई होळकरांमुळेच. खरंच आज मंदिराचे जीर्णोद्धार केलेला आहे तो खूप अशा प्रमाणात अहिल्याबाई होळकरांनी. आज सुंदर असं जुनं सोमनाथाचं दर्शन घेत आहोत आपण. गर्दी होती थोडीफार. जुनं सोमनाथाचा परिसर खूप सुंदर आहे, खूप असं शांतता आहे आणि खूप असं मंदिर फिरताना अविस्मरणीय वाटतं. वरती गेलात तर अजून तुम्हाला सुंदर सुंदर असे शिवलिंग पाहायला भेटतात. खूप असा सुंदर अनुभव भेटतो. आम्ही दोन्ही मंदिराचं दर्शन घेतलं आणि आम्हाला खूप अशी भूक लागली होती म्हणून आम्ही प्रसादासाठी आलो. सोमनाथ मंदिरातला प्रसादालय खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही 2 वेळेचा तुम्हाला प्रसाद भेटतो. खूप सुंदर नियोजन आहे. कुफे टाईप. पहिलं तुम्ही कुपन घ्या, त्याच्यानंतर प्रसादाच्या लाईनीमध्ये उभे राहा. मस्तपैकी छान असं प्रसाद घ्या आणि पाहिजे 2दा किंवा 3दा तुम्ही प्रसाद घेऊ शकता. जेवण झालंय. महाप्रसाद छान होता आणि खूप असं सुंदर. सोमनाथच्या बाजूलाच महाप्रसाद आहे. ओम नमो पार्वती पते हर हर देव. सोमनाथ मंदिराच्या बाजूला खूप असे सुंदर 6 किलोमीटरच्या आतमध्ये मंदिर आहेत. ते तुम्ही करू शकता. रिक्षावाल्याला 500 रुपये देऊन किंवा इतर असे बार्गेनिंग करून तुम्ही रिक्षा बुक करू शकता. आम्ही जेवलो, त्याच्यानंतर हॉटेलमध्ये गेलो आणि नंतर मंदिर फिरायला सुरुवात केली. पहिलं आपण मंदिर करणार आहोत ते श्री भालका तीर्थक्षेत्र. राधे राधे रामकृष्ण हरी. श्री भगवंत श्रीकृष्णाची आपल्याला गुजरातमध्ये 2 मंदिरं भेटतात. एक तर भालका तीर्थ आणि दुसरं म्हणजे द्वारका. द्वारका आपण उद्या करणार आहोत. आता आपण भालका तीर्थाच्या येथे श्रीकृष्ण भगवान आराम करत होते आणि जरग नामाच्या शिकारीला हिरण्याचा पाय वाटले म्हणून त्या शिकारीने बाण मारला. तो बाण आराम करत असलेल्या श्रीकृष्ण भगवंताला लागला आणि तिथे अवतार समाप्ती झाली. ह्या मंदिराच्या परिसरात खूप अशा सुंदर गायी, वासरांचा खूप सुंदर वावर आहे. तिथे बसल्यावरती ते आनंद घेताना खूप छान वाटतं. दुसरं मंदिर आम्ही आलो समुद्रात असणारे 4 शिवलिंग म्हणजेच बाणगंगाच्या येथे. तिथे जास्त थांबलो नाही आम्ही कारण गर्दी खूप होती. नमस्कार केला भगवंताला आणि निघालो. आपल्या कोकणात जसे सुंदर समुद्र दिसतात तसंच हा समुद्र सुंदर, निरागस, छान होता. थोडासा वेळ आम्ही तिथे घालवला आणि निघालो. मंदिर त्याच्यानंतर आम्ही 3रं मंदिर आलो सूर्य मंदिर करण्यासाठी. लांबूनच सूर्य मंदिर केल्यानंतर आम्ही पुढे आलो हिंगलाई देवीच्या मंदिरात. हिंगलाई मंदिराच्या देवीच्या दर्शनाचा अनुभव खूप सुंदर होता. कारण एकदम छोट्याशा गुहेमधून तुम्हाला आतमध्ये यायचं होतं आणि आतून पूर्ण असा गोल गुहेमधून पुन्हा मंदिर देवीच्या दर्शनासाठी जायचं होतं. हिंगलाई देवीची गुफा आहे. खूप बारीक रस्ता आहे, त्याच्यातून यायचं आहे आपल्याला. खूप छान असा अनुभव होता. आणि आता इथून थोडंसं अजून परत आतमध्ये जायचं आहे पण गर्दी आहे. एकच जायचं आणि यायचा एकच रस्ता असल्यामुळे आम्ही थोडं इथे थांबलोय. ओम गणपती आता थोडी पण आधी गणपतीला झाकलाय. त्यानंतर आलो आम्ही गीता मंदिरामध्ये. गीता मंदिरामध्ये खूप सुंदर अशी भगवद्गीता पूर्ण स्तंभामध्ये लिहिलेली आहे आणि खूप पूर्ण 4 बाजूने स्तंभामधून आणि त्याच्यानंतर
प्रॉपरली अवतार ज्या भगवंताने घेतलेले आहेत आपले, ते अवतारही सुद्धा खूप सुंदर लिहिलेलं आहे त्याबद्दल. आणि सुंदर असं मनमोहक दर्शन होतं आपल्या भगवंताचं. मी जे मगाशी बोललो की अवतार इथे खूप सुंदर लिहिलेत. हे वाचताना आणि पाहताना खरंच छान वाटत होतं. आणि मंदिरामध्ये एवढी शांतता होती, खूप शांतता होती, खूप भक्तजन कमी होते, त्यामुळे एक वेगळाच शांततेचा अनुभव घेता होता मंदिरामध्ये. खूप बरं वाटत होतं. लक्ष्मीनारायण मंदिर आणि गीता मंदिर आणि त्याच्यानंतर ओंकारेश्वर मंदिर, इतर शिवशंकराची मंदिरं छोटी छोटी आहेत. पण त्याच्यानंतर ज्या इथल्या संस्थेने जे काम केलं आहे, म्हणजे खूप अशी मंदिराच्या बाजूने असं गार्डन टाईप बनवलं आहे. खूप शांतता आहे आणि इकडचा निसर्ग तुम्ही बघू शकता. सुंदर अशी नदी येते आणि प्लस इथूनही बघू शकता नदीचा पूर्ण प्रभाव पूर्ण जातो आहे. आणि समोरून दिसणारी नारळाची झाडं जणू गुजरातला नाही, कोकणामध्येच आहे, तसा अनुभव येतोय. खूप छान वाटतं. आतापर्यंतचा हा गुजरातचा अनुभव. संदेशने तर खूप धमाल मस्ती करतोय. त्याची पहिलीच सहल आहे. तुम्ही जर दत्त जयंतीचे व्हिडिओ बघत असाल तर त्याच्यामध्ये माझा मित्र संदेश नावाचा, त्याला पहिल्यांदा मी सहलीला आणलाय आणि त्याचं चक्क कमीत कमी 50 ते 60 फोटो झालेत वेगळ्या पोजमध्ये. तर तो फोटोचा आनंद घेतोय. पण त्याची एक सवय चांगली आहे की तो त्या क्षणांचा मनमुराद आनंद लुटतो. आणि खरंच एक आपण दुसऱ्या ठिकाणी जातो, ते फोटो एक आवड असतात आणि फिरलं पाहिजे. तर काय संदेशला कसा अनुभव वाटतो आतापर्यंतचा? खूप छान वाटतंय. पुढे इथे आलो मस्त, खूप छान वाटतंय. आता आपण अजून खूप ठिकाणी फिरणार पण आहोत. पण खास थँक्स बारक्या भाई, आपला फर्स्ट टाइम हाच इथे येऊन आला आहे. धन्यवाद. आणि त्याच्यावर आपला एरियातला मित्र प्रतीक आहे. प्रतीकला छान वाटतंय. कसं वाटतं प्रतीक आतापर्यंत तुला? एकदम मस्त. अजून पहिला दिवस आहे, अजून अर्धा दिवस आहे, अजून 2 दिवस फिरायचं आपल्याला. तर एनर्जी आहे सगळ्यामध्ये आपल्यामध्ये. येस, करणार नक्की आज गिरनार करायचं आहे. आणि खास धन्यवाद प्रसाद पाटेकरचे. तो म्हणजे फोटो काढतोय ना एवढे आमचे छान छान अशा सुंदर आठवणी जपतोय ना, खरंच एक तो आमच्या रिटेल स्किलमध्ये. सर्वच मंदिर अप्रतिम होती, पण आम्ही जे शेवटच्या मंदिरामध्ये आलो, राम मंदिर, खरंच खूप वेगळा अनुभव होता. म्हणजे त्याची प्रभाळ होती. आणि त्याच्यानंतर आतमधलीचा मंदिराचा जो गाभारा होता, किती मोठा, किती भरगच्च, आणि जणू अयोध्याला चालू आहे काय, एवढी सुंदर मूर्ती आहे भगवंताची आणि एवढा सुंदर मनमोहक शांतता वातावरण. खूप छान वाटलं. गेल्या 1.5 महिन्यापासून तिकिटीपासून ते इतर नियोजन करत होतो. यावेळी सहलीला माझ्याबरोबर विनय आणि प्रवीण नव्हता. त्यांची खूप आठवण आली, कारण त्यांच्याबरोबर खूप फिरलोय. यावेळेला पहिल्यांदाच एक मोठं नियोजन करत होतो, पण भगवंताच्या कृपेमुळे एवढ्या सुंदर दर्शन झालंय भगवंताचं. शिवशंकराचं असो, श्रीकृष्णाचं असो, रामाचं असो, खूप सुंदर भगवंताने लीला आतापर्यंत पार केलाय. आणि पुढे करणार आहोत गिरनार, द्वारका आणि नागेश्वर. तास अशी खूप सुंदर मंदिर करून आम्ही रूमवरती आलो आहे. खूप छान मंदिर होती. म्हणजे 500 रुपये आहेत, म्हणजे पर पर्सन आम्हाला 83 रुपये पडलं आहे. काय किती मंदिरं प्रमाणाच्या बाहेर, लक्ष्मीनारायण मंदिर असो किंवा गीता मंदिर असो किंवा इतर असे आता राम मंदिर असो, जणू अयोध्येला आलो आहे तसा अनुभव होता. एवढं सुंदर मंदिर होतं. ह्या खूप छान वाटलं. हे दोघं नक्की मंदिरासाठी आलेत की फोटोशूटला आलेत तेच समजत नाहीये. एवढे फोटो काढले त्या लोकांनी, लाजून पळाला. 25 तारखेला 1:30 वाजता जी ट्रेन पकडली होती आम्ही, थोडासा सासात झोपलो असेल आणि पूर्ण सकाळपासून फिरतोय. आणि 30 मिनिटं फक्त आता आम्ही आराम केला असेल आणि पुन्हा आलो सूर्यास्त पाहण्यासाठी. सूर्यास्त छान अनुभवला. त्याच्यानंतर आम्ही आलो, जेवलो, महाप्रसाद खाल्ला आणि त्याच्यानंतर लगेच बॅगा भरल्या आणि 10ची जुनागडला जाणारी ट्रेन पकडली. गिरनारचा व्हिडिओ लवकर येतोय, नक्कीच बघा सर्वांनी. सोमनाथला निरोप देतोय. निघालो सोमनाथवरून वेरावळ स्टेशनसाठी आणि वेरावळपासून जुनागड. श्री गुरुदेव दत्त गिरनार. बोल रे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव